म्हणजे काल ज्ञानराधाच्या संदर्भात देखील प्रकाशदादांनी विषय मांडला, अनेकांनी हे विषय मांडले आणि म्हणून आता ठेवीदाराचं संरक्षण करण्याचा जो आपला कायदा आहे, या कायद्यामध्ये आता मॅक्सिमम शिक्षा ही 6 वर्षाची आहे। आता 7 वर्षाच्या आतली शिक्षा असली तर तुम्हाला प्रथमदर्शनी अरेस्टच करता येत नाही, तुम्हाला त्यांना नोटीसच द्यावी लागते। त्यामुळे आपण हा निर्णय केलेला आहे की ठेवीदाराचं संरक्षण करण्याचा जो कायदा आहे याच्यामधल्या शिक्षेमध्ये आणि दंडामध्ये दोन्हीमध्ये आपण वाढ करणार आहोत आणि त्यासोबत या संबंधित संचालकांनी घोटाळा उघडकीस आल्यापासून 6 महिने आधीपर्यंत जे काही व्यवहार केले असतील हे व्यवहार रद्द करण्याची देखील आपण त्या ठिकाणी तरतूद करतो। कारण आपलं लक्षात आलं की अनेक वेळा हे लोक काय करतात की जेव्हा असं उघडकीस येईल असं वाटत असेल त्यावेळी आपली सगळी जमवलेली संपत्ती ही नातेवाईकाच्या नावाने, दुसऱ्याच्या नावाने, तिसऱ्याच्या नावाने त्या ठिकाणी करतात, व्यवहार करतात आणि म्हणून त्यांना पकडतो त्यावेळेस त्यांच्या नावावर संपत्तीच मिळत नाही आणि आपल्याला ती या कायद्यात जप्त करता येत नाही आणि म्हणून याही संदर्भात आपण आता हा प्रयत्न करतो। सीसीटीव्हीच्या संदर्भातही एकात्मिक यंत्रणा तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे, त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण ते देखील कारवाई आता या ठिकाणी करतो। हुक्का पार्लरच्या संदर्भात आपण मागच्या काळामध्ये कायदा केला, त्या कायद्याच्या अनुसार आपण अनेक वेळा त्या ठिकाणी छापे देखील मारतो, पण असं लक्षात येत आहे की वारंवार काही ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडतात आणि मग आपण 7 दिवसाकरता लायसन्स त्याचा रद्द कर, 1 महिन्याकरता लायसन्स रद्द कर, आता कायदेशीर तरतूद करून 3ऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा लायसन्स परमनंट रद्द करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतो।